आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आहे। सध्या जी चर्चा आहे सुधीर मुनगंटीवार आहे नाराज असल्याचे बोलले जात आहे। भाऊ काय सांगाल, ही चर्चा चालू आहे? मी नाराज असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। जनतेची सेवा करण्याचा संकल्प करून मी नेहमी काम केलं। जी ही जबाबदारी दिली ती पूर्ण शक्तीने पार केली। अर्थमंत्री जागो, देशामध्ये स्वातंत्र्यानंतर मी असा एक अर्थमंत्री होतो की 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस केलं। स्वर्गीय अरुण जेटली जी यांनी आज तक इंडिया टुडेच्या मंचावर माझा सत्कार केला, बेस्ट फायनान्स मिनिस्टर। मी वनमंत्री जागो, 4 लिम्का रेकॉर्ड केले, 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे आणि 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढलं। हे मी सांगत नाही, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया सांगते। मी सांस्कृतिक कार्यमंत्री जागो, आज जेव्हा शपथविधी होत होता तेव्हा मी ज्या गाण्याची निवड केली, ज्या गीताची निवड केली ते राज्यगीत वाजत होतं। अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण 29 जुलै 1953 पासून हटत नव्हतं, ते हटवण्याचं काम मी जर करू शकतो तर माझ्यावर निश्चितपणे जे काम दिलं जातं ते मी पूर्ण शक्तीने पार पाडतो। कुठेतरी आपली चर्चा होती नावाची, असं काय घडलं की तुमचं नाव कापण्यात आलं आहे? हे मलाही माहीत नाही, मी अननोन आहे। आता हे तर सर्व नंतर काळाच्या ओघामध्ये येईल पुढे। आज मग माहीत असण्याचं कारणच नाही, कारण मग सांगून माझं नाव थोडी कापलं। हां, मग सांगून कापलं असतं तर मग कारणही समजलं असतं आणि माझं नाव कोणी कापलं, कसं कापलं हे समजलं असतं। पण माझं नाव कापलं एवढंच मग माहिती आहे आणि त्याच्यानंतर मी विचारपूस करण्याची भानगडी केली नाही। पक्षाने जो आदेश दिला तो मान्य आहे। आज पहिला दिवस होता अधिवेशनाचा, आपण तिथे हजर नव्हते, कुठेतरी काही नाराजगी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं आहे की आपल्याशी चर्चा झाली आहे, वरच्या पातळीवर तुम्हाला काही पद देणार आहे? नाही, माझ्याशी चर्चा झाली नाही। वरती झाली असेल तर मग माहीत नाही, ती अजून माझ्यापर्यंत पोचायची आहे। चंद्रपूरमध्ये जी घडामोडी घडली, किशोर जोरग्याला तिकीट देण्यापैकी किंवा बिरजू पाजारी यांना दिल्ली घेऊन जाण्याचं, तो काहीतरी विषय तुम्हाला या पदासाठी हे झाला? नाही, मला नाही वाटत पक्ष एवढा काही संकुचित विचाराचा असतो गो। पक्षामध्ये असा संकुचित विचार कोणत्या पक्षात असू शकतो का? आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार, कॅमेरामॅन निलेश दहा, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।